नमस्कार मित्रांनो, एज्युटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अगदी सोप्या शब्दामध्ये भाषण, निबंध आणि माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज आपल्या लाडक्या राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजामाता होते. बालपणापासूनच राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्यांना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. जिजाऊंच्या संस्कारामुळेच बाल शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराज घडले. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य म्हणजे काय, तर रयतेचे राज्य जिथे सर्वजण सुखी असतील. महाराज खूप शूर होते. त्यांनी अनेक किल्ले जिंकले, बलाढ्य शत्रूंना धूर चालली. पण ते केवळ एक शूर योद्धेच नव्हते, तर ते एक अतिशय दयाळू आणि आदर्श राजा होते. त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आणि परक्या स्त्रियांचा नेहमीच आईसारखा सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला शिकवते की संकटांना न घाबरता धैर्याने कसे सामोरे जावे. आपणही त्यांच्यासारखे शूर आणि चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन की सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन हीच तर असते खऱ्या मावळ्याची ओळख. अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.